नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत झटपट आणि उपवास स्पेशल साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची पाहूयात. अगदी साध्या पद्धतीने, अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने झटपट आणि एकदम चविष्ट अशी खिचडी कसा बनवायचा ते पाहूयात. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे कोणत्या पद्धतीने बनवतो अस्सल गावरान सोलापुरी रेसिपी आपण इथे बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, गरमागरम अगदी गावरान अशा साबुदाण्याची खिचडी इथे तयार झालेली आहे. एकदम चविष्ट आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. अगदी झटपट 5 मिनिटात बनवू शकाल अशी ही आपली रेसिपी आहे. तर मंडळी, इथे आपण एक कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे 1 चम्मच. कढई छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेऊयात. खूप जास्त न घालता 1 ते 1.5 चम्मच घातलात तरी चालेल. तर मंडळी, आता आपण तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तोवर इकडे आपण 2 बटाटे बारीक कशी कापून घ्यायचेत आणि मिरच्या कापून घ्यायच्यात. 3 ते 4 मिरच्या आपण कापून घेणार आहोत. तर मस्त अशी कढई तापली की त्यामध्ये सर्वप्रथम आपण मिरचीची फोडणी देणार आहोत. मिरची इकडे आपण बारीक अशी कापून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता, तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण मिरची घालून घेतलं. मिरचीला व्यवस्थित तडका लागू द्यायचा आहे. त्यानंतर आपण बटाटा घालून घ्यायचं. 2 बटाटे आपण इथे दोन्ही बटाट्याचे साल काढून अशी बारीक बारीक अशी चिरून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने आपण आता हे सगळं व्यवस्थित व्यवस्थित शिजेपर्यंत आपण याला फ्राय करत राहायचं आहे. एकदम लालसर रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करत राहायचं आहे. गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे तोवर आपण मस्त अशी फ्राय करून घेऊयात. मस्त अशी बटाटा आणि मिरची तडक्यामध्ये छान झाली की त्यामध्ये थोडंसं मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊयात. अजिबात साबुदाण्याची खिचडी चिटकणार नाही. जेव्हा कढई छान गरम होईल त्यावेळेस अजिबात कढईला काही चिटकणार नाही. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, अगदी हलकंसं आपला हा बटाटा इथं झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात. शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले होते आणि बारीक अशी कुटून घेतलेले आहेत. खूप जास्त बारीकही नाही तर ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे. ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचं आहे. साबुदाणा आपण रात्रीला भिजवायला ठेवलेले. रात्री भिजवल्याने काय होते तर मंडळी, रात्रभर व्यवस्थित भिजले जातील आणि एकदम मोकळी मोकळी आणि मस्त अशी आपली साबुदाणा तयार होते. खिचडी एकदम परफेक्ट बनते, अजिबात चिटकत नाही, त्या पद्धतीने तयार होते. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, याच्यावर आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. साबुदाण्याला आपण बटाट्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता आपण साबुदाण्याला किती लागतं तेवढं आपण मीठ घालून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. एकदम परफेक्ट असा हा आपला साबुदाण्याची खिचडी इथे तयार होतो. तर मंडळी, तुम्हालाही आवडते का साबुदाण्याची खिचडी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीची खिचडी तुम्ही पण बनवता का? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, कोणत्या पद्धतीने तुम्ही बनवता तेही मला सांगा. तर मंडळी, ही इथे खिचडी मस्त 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आणि झणझणीत खिचडी तयार आहे. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. नको असेल तरीही चालेल. तर मी ते वापरत नाही आहे. उपवासाला कोथिंबीर पण चालतो, पण मी ते वापरत नाही आहे मंडळी. तर चला तर, आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार झाली. आता आपण एका प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूयात. इथे पाहू शकता, एकदम भन्नाट आणि एकदम गरमागरम आपण सर्व करून घेतोय. अजिबात एकमेकाला चिटकत नाही. एकदम मोकळी मोकळी आणि एकदम सॉफ्ट अशी ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय, नक्कीच तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. पाहत रहा माझ्या चॅनलवर. अशा वेगवेगळ्या ब्रेकफास्टची रेसिपी आहे, उपवास रेसिपी आहे, ते तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. भेटूयात पुढील भागामध्ये. बाय बाय.